नमस्कार भावांनो, सुमगो मराठी या आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सुन्मय आणि त्याच्या शेतमालकिनीची एक अतिशय रंजक आणि भावनिक गोष्ट. ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, तुम्हाला खूपच आनंद येईल. सुन्मय हा 19 वर्षाचा तरुण मुलगा होता. तो एका मोठ्या शेतमालकाकडे शेतावर कामाला होता. सुन्मय शेतातली सर्व कामं करायचा आणि कधीकधी त्यांच्या घरातलीही कामं त्याला करावी लागायची. त्याचं शिक्षण झालेलं नव्हतं आणि त्याचे वडीलही शेतमजुरी करायचे. त्यामुळे तोही लहानपणापासूनच शेताच्या कामातच होता. उन्हाळ्याचे दिवस होते. सुन्मय पहाटेपासूनच कामाला आला होता. दुपारच्या वेळी जेव्हा मालकांनी सुन्मयला जेवण आणून दिलं, तेव्हा जेवता जेवता मालक त्याला म्हणाले, सुन्मय, आज आपल्या गावातल्या जुन्या घराची पूर्ण साफसफाई करायची आहे. त्यामुळे जेवण उरकून घे आणि सरळ तिथे जा. सुन्मयने पटकन जेवण उरकलं आणि सायकलीवर तो त्यांच्या जुन्या घरी पोहोचला. ते घर खूप मोठं होतं आणि बऱ्याच वर्षांपासून बंद असल्यामुळे तिथं खूप धूळ साचली होती. सुन्मयने तोंडाला रुमाल बांधला आणि पटापट कामाला लागला. काम खूप जास्त असल्यामुळे त्याला तिथेच संध्याकाळ होणार होती. दुपारचे 4 वाजत आले असताना शेतमालक त्यांच्या बायकोसोबत तिथे आले. मालकीनबाईंनी सुन्मयसाठी चहा आणला होता. सुन्मयने चहा घेतला. तेवढ्यात मालक त्याला म्हणाले, सुन्मय, घराची साफसफाई व्यवस्थित कर. वेळ लागला तरी चालेल. मला काही कामानिमित्त तातडीने बाहेरगावी जावं लागतंय. तुझ्यासोबत मालकीनबाई आहेत. तुला काही मदत लागली तर त्या करतील. एवढं बोलून मालक तिथून निघून गेले. मालक गेल्यावर सुन्मय काही वेळ मालकीनबाईकडे पाहतच राहिला. त्या आज नेहमीपेक्षा खूपच सुंदर दिसत होत्या. सुन्मय आता तरुण झाला होता. त्यामुळे अशा सुंदर स्त्रीकडे त्याच्या आकर्षित होणं स्वाभाविक होतं. तो नेहमीच त्यांना चोरून पाहायचा. पण तो एक गरीब मजूर असल्यामुळे त्यांचा सौंदर्याचा आनंद घेणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही असं त्याला वाटायचं. तेवढ्यात मालकीनबाई म्हणाल्या, सुन्मय, अरे आवर पटकन, अजून बऱ्याच खोल्या बाकी आहेत. तू तिकडच्या खोल्या घे, मी मागच्या बाजूच्या खोल्या आवरते. म्हणजे आपलं काम लवकर होईल. दोघेही जोमाने कामाला लागले. काही वेळातच त्यांनी खालच्या 4ही रूम पूर्ण स्वच्छ केल्या. थोडं पाणी पिऊन मालकीनबाई म्हणाल्या, झालं बाबा खालचं, आता फक्त वरच्या 3 खोल्या बाकी आहेत. त्याही आवरल्या की सुट्टी. संध्याकाळचे 5 वाजत आले होते. दोघेही वरच्या खोल्या साफ करायला गेले. 2 खोल्या साफ झाल्यावर शेवटची खोली साफ करताना सुन्मयला तिथल्या एका कोपऱ्यात एक जुनी पिशवी सापडली. त्याने ती पिशवी उघडून पाहिली तर त्यात काही पाकिटं होती. सुन्मयला ते काय आहे हे समजलं नाही, म्हणून तो मालकीनबाईंजवळ गेला आणि म्हणाला, मालकीनबाई, या पिशवीत हे काय सापडले बघा ना. मला काही समजत नाही. कुठल्या औषधांची पाकिट तर नाही ना. मालकीनबाईंनी ती पाकिट हातात घेऊन पाहिली आणि त्यात एकटक पाहतच राहिला. त्यांनी ती पाकिटं बाजूला ठेवली. सुन्मय म्हणाला, बोला ना मालकीनबाई, काय आहे हे? त्यांनी सुन्मयकडे पाहिले आणि हलकेच हसून म्हणाल्या, अरे काही नाही, ते असंच काहीतरी जुनं सामान आहे. मलाही नाही समजत. सुन्मय पुन्हा म्हणाला, अहो मालकीनबाई, तुम्हाला समजणार नाही असं कसं होईल? सांगा ना, कसली पाकिटं आहेत? त्यावर त्या म्हणाल्या, सुन्मय, तू अजून लहान आहेस, तुला नाही करणार ते. सुन्मयने आधीच अशी प्रोटेक्शनची पाकिटं पाहिली नव्हती. तो उत्सुकतेने म्हणाला, बाईसाहेब, जोपर्यंत तुम्ही सांगत नाही हे काय आहे, तोपर्यंत मीही हे फेकणार नाही. शेवटी मालकीनबाई लाजत म्हणाल्या, अरे हे सुरक्षेसाठी वापरतात. जेव्हा जोडप्याला लगेच मूल नको असतं तेव्हा पुरुष याचा वापर करतात. आता सुन्मयची ट्यूब पेटली. त्याला समजले की कोणती वस्तू आहे. तो हसून म्हणाला, अच्छा, म्हणजे ही ती वस्तू आहे तर. मालकीनबाई म्हणाल्या, हो तीच आहे. आता चल काम कर. दोघेही पुन्हा कामाला लागले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे 6 वाजून गेले तरी बाहेर चांगलाच उजेड होता. त्यांनी 15-20 मिनिटात
शेवटची खोलीही साफ केली. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात एक छोटे बाथरूम होते. साफसफाईमुळे दोघेही पूर्णपणे धूळ आणि मातीने माखले होते. मालकीनबाई लगेच फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या. केव्हापासून कधी एकदा फ्रेश होते असं त्यांना झालं होतं. सुनमय तिथंच जवळ बसला होता. दुपारपासून काम करून तो खूप थकलेला होता. पूर्ण अंग घामाने डबडबल्यामुळे त्याने अंगावरचा टी-शर्ट काढून बाजूला ठेवला आणि तो तसाच तिथं निवांत बसून राहिला. बाथरूम अवघ्या 4 फुटांवर असल्याने त्याला आतून मालकीनबाईचा फ्रेश होण्याचा आवाज स्पष्ट येत होता. मगाशी ती सुरक्षेची पाकिटं पाहिल्यामुळे सुनमयच्या मनात आता वेगळेच विचार चक्रावू लागले होते. त्याच्या मनात एक सुप्त भावना जागी होत होती. थोड्या वेळात मालकीनबाई हातपाय धुवून बाहेर आल्या आणि त्या सुनमयला म्हणाल्या, "सुनमय, तू पण पटकन बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन ये." सुनमय बाथरूममध्ये गेला. त्याने व्यवस्थित हातपाय तोंड स्वच्छ धुवून घेतलं आणि तो टी-शर्ट हातानेच पकडून तसाच बाहेर आला. मालकीनबाई खिडकीजवळ उभ्या राहून सुनमयची वाट पाहत होत्या. सुनमय बाहेर येताच त्याची नजर त्याच्यावर गेली. सुनमय तरुण होता आणि शेतात काम केल्यामुळे त्याची शरीरयष्टी खूप मजबूत आणि पिळदार होती. त्याला पाहून मालकीनबाईच्या मनातही काहीतरी वेगळंच जाणवू लागलं. त्यांच्या मनातील प्रेमळ भावना आता हळूहळू बाहेर येत होत्या. कारण एका स्त्रीला तिच्या पतीकडून जे प्रेम आणि सुख हवे असते, सुनमयचे हे रूप पाहून त्याच्या मनात सुप्त विचार घोळू लागला. सुनमयच्या मनातही त्याच भावना होत्या, पण ती मालकीण असल्यामुळे तो काही बोलू शकत नव्हता. सुनमयने आपले शरीर पुसून घेतले आणि तो टी-शर्ट घालणारच होता. तेवढ्यात मालकीनबाई त्याच्या अगदी जवळ गेल्या आणि म्हणाल्या, "अरे सुनमय, एवढी काय घाई आहे तुला?" सुनमय थोडा अडखळत म्हणाला, "मालकीनबाई, आपल्याला घरी जायचं आहे. थोड्या वेळात अंधार होईल आणि इथं लाईटही नाही." त्या अतिशय प्रेमळ नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, "अंधार झाला तर अजूनच चांगलं आहे ना." थोड्याच वेळात सूर्य पूर्ण मावळला आणि खोलीत हलका अंधार पसरला. ते दोघी एकमेकांकडे पाहत शांत उभे होते. आता मालकीनबाईंना स्वतःवरचा ताबा ठेवता आला नाही. त्यांना माहीत होते की सुनमय स्वतःहून पुढे येणार नाही. म्हणून त्यांनीच पुढे होऊन सुनमयला थेट आपल्या गच्च मिठीत घेतले. त्या म्हणाल्या, "सुनमय, चल, या अंधाऱ्या खोलीत आपण दोघेही एकमेकांच्या भावनांमध्ये वाहून जाऊया. मलाही तुझ्यासारखा मजबूत तरुणाकडून भरभरून प्रेम हवं आहे. या घरात आपल्या दोघांशिवाय दुसरं कोणीच नाही. त्यामुळे अजिबात घाबरू नकोस आणि मनापासून या क्षणांचा आनंद घे." सुनमय आता पूर्णपणे तयार झाला. दोघांनीही एकमेकांना कवेत घेतले. खोलीत पूर्ण अंधार होता आणि त्या अंधारातच ते दोघे एकमेकांना सुख आणि प्रेम देत होते. बऱ्याच वेळानंतर दोघांच्याही मनातल्या भावना शांत झाल्या. मालकीनबाई सुनमयच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाल्या, "सुनमय, आज तुझ्याकडून खूपच सुख आणि प्रेम मिळालं रे. मला नेहमी असंच प्रेम देशील ना?" सुनमय खूप खुश होऊन म्हणाला, "हो मालकीनबाई, मलाही तुमच्यासोबत खूपच भारी वाटलं. आता आपण नेहमीच एकमेकांना असंच सुख देत राहू." त्यानंतर त्या जुन्या घरात त्यांचे गुपित प्रेम असंच सुरू राहिलं. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर कथा खरंच आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक कथा ऐकण्यासाठी आपल्याच सुमगो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.